नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जीवनात सुखी व्हायचं असेल तर या 3 गोष्टी अवश्य टाळा। मित्रांनो, चाणक्य नीतीच्या एका श्लोकात चाणक्याने काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्याचा उल्लेखही बुद्धिमान लोक करत नाहीत, कारण असे केल्याने नुकसान होण्याची शक्यता असते। चला जाणून घेऊया त्या गोष्टींबद्दल। आचार्य चाणक्य, ज्यांना भारताचे महान राजकारणी आणि अर्थतज्ञ असा दर्जा मिळाला, त्यांनी मानवी जीवन यशस्वी करण्यासाठी अनेक धोरणे आखली। त्यांनी या धोरणांचा त्यांच्या धोरण मजकुरात चाणक्य नीतीचा समावेश केला। या नीती पुस्तकाच्या एका श्लोकात चाणक्यांनी त्या गोष्टीबद्दल सांगितले आहे ज्याचा उल्लेख बुद्धिमान लोक कधीच करत नाहीत, कारण असे केल्याने नुकसान होण्याची शक्यता असते। चला जाणून घेऊया त्या गोष्टीबद्दल। चाणक्याच्या मते जर बुद्धिमान व्यक्ती कोणत्याही प्रकारचे औषध घेत असेल तर त्याने त्याबद्दल इतर कोणालाही सांगू नये। तुमच्या औषधांबद्दल इतरांना सांगण्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो। चाणक्य सांगतात की एखाद्या बिकट परिस्थितीतही आपल्या घरातील गोष्टी दुसऱ्याला सांगू नये। असे केल्याने शत्रू फायदा घेऊ शकतात आणि तुमचा विनाश करू शकतात। कुटुंबातील कोणत्याही सदस्याने दुसऱ्यांचे वाईट करू नये। आपापसात काही तक्रार असली तरी ती स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करावा। जेव्हा तुम्ही इतरांना सांगता तेव्हा ते तुमच्या कुटुंबाची थट्टा करतात आणि पर्यायाने तुमचा सन्मान दुखावतात। चाणक्याच्या नुसार एखाद्या व्यक्तीने विपरीत आहार किंवा वाईट अन्न घेतल्यास त्याबद्दल कोणालाही सांगू नये। श्लोकाच्या शेवटी चाणक्याने म्हटले आहे की लोकांकडून ऐकलेले वाईट शब्द इतरांपर्यंत पोहोचू देऊ नयेत। वाईट आणि धिक्कार हे शब्द स्वतःकडेच ठेवले पाहिजेत। यामुळे तुमचा सन्मान आणि आदर टिकून राहतो। मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।